मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामावर प्रकाश टाकणारी ही एक अत्यंत डोळे उघडणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना आहे। आजकाल प्रत्येक घरात मुलं तासनतास मोबाईल स्क्रीनमध्ये हरवून गेलेली दिसतात। अशीच एक नेहमीसारखी शांत संध्याकाळ होती। एका घरात आई स्वयंपाकात व्यस्त होती आणि वडील आपल्या कामात मग्न होते। त्यांची लहान मुलगी एका कोपऱ्यात मोबाईलवर गेम खेळण्यात पूर्णपणे गुंतली होती। ती स्क्रीनच्या अशा आभासी जगात हरवली जिथे वेळेचं आणि वास्तवाचं भान उरत नाही। ती अनेक तास एकाच जागेवर बसून एकटक स्क्रीनकडे पाहत होती। काही वेळानं तिच्या डोळ्यासमोर ताण येऊन जळजळ जाणवू लागली, पण गेम जिंकण्याच्या नादात तिनं शरीराच्या या इशाऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले। हळूहळू तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसू लागला आणि अचानक तिला स्क्रीनवरील गोष्टी अंधुक दिसू लागल्या। तिला वाटले की हा फक्त थकवा आहे आणि म्हणून तिनं दुर्लक्ष केलं, पण काही क्षणात तिचा एक डोळा नीट काम करेनासा झाला। ती जागेवरून उठण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिच्या शरीराचं संतुलन बिघडलं। अचानक मोठा आवाज झाला आणि आईनं धावत येऊन पाहिलं तर मुलगी जमिनीवर पडली होती आणि तिचा एक डोळा विचित्र स्थितीत गेला होता। घाबरलेल्या पालकांनी तिला तातडीनं रुग्णालयात नेले। डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर गंभीर चेहऱ्यानं विचारले, तुमची मुलगी खूप वेळ मोबाईल वापरते का? पालकांनी होकार देताच डॉक्टरांनी सांगितले की स्क्रीनच्या सततच्या अतिवापरामुळे तिच्या डोळ्यावर असह्य ताण आला असून परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही तिच्या डोळ्याचे झालेले नुकसान कधीही भरून न निघणारे होते। एका छोट्याशा चुकीमुळे त्या मुलीला आयुष्यभराची मोठी शिक्षा मिळाली। व्हिडिओमध्ये यासोबतच आणखी एका मुलाची अशीच घटना सांगितली आहे, जो गॅलरीत बसून गेम खेळत असताना अचानक मानसिक आणि शारीरिक ताणामुळे जमिनीवर कोसळला। मोबाईलमधून निघणारा ब्ल्यू लाईट, विश्रांतीचा अभाव आणि सततचा ताण यामुळे मुलांचे केवळ डोळेच नाही तर मेंदूंवरही वाईट परिणाम होतो। मुलं चिडचिडी होतात, त्यांचे अभ्यासातील लक्ष उडते, ते हिंसक आणि आक्रमक बनतात आणि कुटुंबापासून दुरावतात। सुरुवातीला पालकांना हा फक्त एक टाइमपास वाटतो, पण हळूहळू त्याचं व्यसनात रूपांतर होते। त्यामुळे डॉक्टरांनी पालकांना कडक सल्ला दिलाय की मुलांचा मोबाईलचा वेळ अत्यंत मर्यादित करा। त्यांना स्क्रीनच्या जगात कैद ठेवण्याऐवजी मैदानी खेळ खेळू द्या, पुस्तके वाचायला द्या, माणसामध्ये मिसळू द्या। हा व्हिडिओ सर्व पालकांसाठी एक गंभीर इशारा आहे की आपण मुलांना खेळायला मोबाईल देतोय की त्यांच्या आयुष्याशी खेळणारा एखादा धोका।